नासिरभाई फोटो सेशन करून घ्या सुपर 12चा. संपूर्ण स्क्वॉडला घेऊन या आणि फोटो काढून घ्या. विजेते संघ सुपर 12 मध्ये आपण दाखल झालेला आहात, त्यामुळे फोटो कव्हर करून घ्या. सुपर 12 मध्ये आपण दाखल झाल्याचा संपूर्ण स्क्वॉड, व्यवस्थापक मंडळ आणि स्वतः संघ मालक आपण येऊन फोटो कव्हर करून घ्या. चला, यासीन आहे आमच्या सोबत, त्याने स्विमिंग पूल मध्ये थोड्याच वेळापूर्वी एक डाईव्ह मारली होती. एक चावी मिळालेली आहे, ज्या कोणाची असेल त्याच्यासोबत एक कुपन आहे, किचन आहे, ते आपण लवकरात लवकर पहा आणि आम्हाला त्याची माहिती द्या आणि तदनंतरच तुम्हाला चावी दिली जाईल. ज्या कोणाची चावी हरवलेली असेल त्यांनी इथे यावं. कुपन कोणत्या स्वरूपाचं आहे त्याची माहिती द्या आणि चावी घेऊन जा. स्क्रीनवरती तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती पाहत आहात. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग 2026 हा भव्य दिव्य सोहळा रंगतोय आणि प्रथम क्रमांकाचे पारितोषिक असणारी ट्रॉफी आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळाली होती. सामन्याला सुरुवात होईल. एका बाजूला जोय जिथे पाच संघ पाहायला मिळतोय. ज्योती एंटरप्राइजेस टीम टॉस जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. महत्वाची मॅच, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते आहे. आघाडीची जोडी नारायण दराडे आणि त्यांच्या साथीला ऋषिकेश गोगे यांना आपण पाहत आहोत. अभि केसरकर गोलंदाजी मार्कमध्ये पहिला बॉल पडेल. सामन्याला सुरुवात, महत्वाची मॅच. दोन्ही संघ एक एक सामना पराभूत झालेले आहेत, त्यामुळे डू ऑर डायची ही मॅच आहे. पहिला बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळेल. बंटीजी जाधव सर काही गोष्टींची शहानिशा इथे करून देत असताना पाहायला मिळतात. कोणता अडथळा यायला नको खेळपट्टीवरती, किंबहुना जिथे धावा महत्वाच्या राहतात, त्यामुळे या खेळपट्टीकडे ते शहानिशा करत असताना स्वतः त्यांना आपण पाहत आहोत. त्या स्क्रीनवरती तुम्ही पाहता. उत्कृष्ट कॅमेरा अँगल, प्रत्येक बाबी, इच अँड एव्हरी मुवमेंट इथून मात्र कॅप्चर करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळामध्ये जोई हैदराबादना तरे मोल्ला संघ आपल्या फोटो सेशन कव्हर करत असताना पाहायला मिळेल. नासिरभाई आपलंही हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. नासिरभाई मजगणकर. पहिला बॉल वेगाने आणि थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. अभिषेक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. स्वतः संघाचा कर्णधार आहे. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहण्याजोगे आणि वाखाणण्याजोगे आहे. पात्यामध्ये अनेक चेंडू आहेत आणि त्याचा शस्त्रांचा आणि अस्त्रांचा वापर तो नेहमी चांगला करतो. आडव्या बॅटने स्वाईप केला होता, स्वीप केला. डीप मध्ये प्रोडक्शन नाही आहे. इन फ्रंट ऑफ दी स्क्वेअर क्षेत्ररक्षक जदवर चेंडूवरती पोहोचेल त्याआधी चेंडूने मारली बाजी. रनस्मिता 4, आलाय चौकार. चौकार पाहायला मिळाला होता. ऑन साइडला इथून चौकार येत असताना पाहायला मिळतोय. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल डॉट बॉल आला होता. दुसऱ्या बॉलवरती एक चांगला स्ट्रोक अटेम्प्ट करण्यात येत असताना आपण पाहिला. चौकार आला. नारायण दराडे सदर्शनाय खलनिग्रहणाय पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. यावेळेला लेग कट, स्क्वेअर कट, अप्पी शोता आणि पनिश केलाय. गॅप मध्ये खेळला. याही बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. इन टू द गॅप. रन्स मिळतात 4, हा चौकार. धाबा गोळा केल्या जातात. नारायण दराडे सातत्याने उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बॉलला लेग कट, स्क्वेअर कट चांगले करतात. गॅप चांगले शोधतात. चांगले स्ट्रोक इथून पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धाव फलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या आहेत 9. एक बॅट सापडलेली आहे. बॅटचा रंग सांगा, माहिती द्या आणि बॅट घेऊन जा. बॅट कोणाची असेल त्याने माहिती सांगा, रंग सांगा आणि ती घेऊन जा. पुढचा बॉल. यावेळेला लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. शॉर्ट फाईन लेग. चेंडूच्या खाली येतोय. झेल ड्रॉप. कॅचेस घेत असताना आउटफील्ड मध्ये कुठे ना कुठेतरी या चुका सातत्याने होत असताना पाहायला मिळाल्यात. एक गाडीची चावी मिळालेली आहे.
त्याला एक विशिष्ट किचन आहे आणि ते किचनची माहिती द्या आणि ती गाडीची चाबी घेऊन जा. आवर्जून मी लक्ष वेधेन. यावेळेचा बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सिंगल मिळते की काय होय, ती कंप्लीट झाली आहे. कॅचेस ड्रॉप झाल्यात, रन्स येत असताना बाला मिळाल्यात. एक विशिष्ट प्रकारची बॅट आम्हाला लाभलेली आहे. त्या बॅटचा रंग किंवा बॅट ग्रीपचा कलर आम्हाला सांगा आणि बॅट घेऊन जा. ज्या कोणाची असेल त्याची ओळख पटवून द्या आणि ती घेऊन जा. एक चावी मिळालेली आहे, एक चावी मिळालेली आहे. चावीची ओळख पटवा आणि तीही घेऊन जा. धावफलकावरती धाबा एकंदरीत बनलेल्या त्या 11 आहेत. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथून बाला मिळाला होता. घडत्या तरी काय, बॅटरी बीट झाला, विकेट किपर बीट. सिंगल इथून येत असताना बाला मिळाली आहे. ऋषिकेश संघाची धावसंख्या 12, 12 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 धाबा धावफलकावरती बनलेल्या आहेत. एक मोठं टार्गेट उभं करण्याच्या मनसुब्याने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. वज्र निर्धार केलाय सातत्याने धावा गोळा करण्याचा. चला SKMB आणि किरण भोगाव आपण रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येणार आहे. किरण वॉरियर्स भोगाव आणि एका बाजूला संघ खेळत असताना पाहायला मिळणार आहे SKMB. चला रिपोर्टिंग करा. चला मी लक्ष वेधन. त्वरित आपण रिपोर्टिंग करायची आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क मध्ये फेरबदल होत असताना मला मिळत आहे. अकीब येतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल बॅटची लिडिंग एज, पाठीमागे चालला बॉल. सिंगल येत असताना पाहायला मिळत आहे. अकीबने आज मात्र शर्तीचे प्रयत्न केलेले पाहायला मिळाले. खरं तर त्याने डाईव्ह लगावली होती व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आणि सातत्याने चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. किरण वॉरियर्स भोगाव खुर्द आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल SKMB. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करा. थोड्या वेळामध्ये आपण टॉस करणार आहोत. रिपोर्टिंग करा. चला एका बाजूला संघ असेल तो अर्थात SKMB आणि किरण वॉरियर्स भोगाव खुर्द. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न होईल परंतु त्याआधी चेंडूने मारले बाजी. रन्स मिळाल्या त्याच्यावर. येतोय सणसणीत चौकार. चौकार येत असताना बाला मिळालाय. रन्स मिळतात त्याच्यावर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सणसणी चौकार. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. नारायण दराडे एकट्यानेच बॅटिंग करत असताना बाला मिळाल्यात. अद्याप 4चे चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. जीवदान मिळालं त्यांना आणि तदनंतर बॅटिंग चांगली होते. संघाची धावसंख्या एकंदरीत 21 धावा धावफलकावरती बनलेल्या. ऋषिकेशच्या बॅटमधून केवळ 1 आली आहे. 20 धावा अद्यापच्या आपण पाहिल्या नारायण दराडे यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. एक्स्ट्राची धाव अद्याप पाहायला मिळाली नाही. ॲक्युरेसी चांगली आहे परंतु अगदी त्याच वेळेला धावा थांबवाव्या लागणार आहेत. हा बॉल खाली राहिला. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. नारायण दराडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवत आहेत.
जिम्मेदारी आणि जिद्दीने प्रयत्न करतायत, चांगले फटकेबाजी करण्यात आहे. जिथे मात्र एक अनाकलनीय बाब ही देखील राहिली ना की ऋषिकेशने जास्तीचा स्ट्रायकर एंडला तो पाला मिळालेला नाहीये. केवळ एकच बॉल तो फेस केले, त्याने केवळ एकच धाव त्याच्या बॅटमधून आले. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा 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 आणखीन एक डॉट बॉल आले. 3 डॉट बॉल जे काही या इनिंग मध्ये पाहायला मिळाले आहेत ते नारायण दराडे यांच्याच अगेन्स्ट आलेले आहेत. लकी ड्रॉचे कुपन्स अजूनही काउंटर ओपन आहे, त्यामुळे आत्ताच आपण आपल्या नावाची, आपल्या मोबाईल नंबरची नोंद करून घ्या. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. अकिबला आपण पाहतो यावेळेला स्विच हिट केला होता नारायण दराडे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल आली आहे. दुहेरीचा कोणताही प्रयत्न इथून पाहायला मिळालेला नाही आहे. अकिबने या षटकामध्ये धावसंख्येवरती लगाम लगावलं. अगदी आपण पाहिलं ना तर धावा त्याने रोखल्या, 9 धावा, एकंदरीत 10 धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकाचा विचार केला तर तिथे एकंदरीत 12 आलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत 22. 12 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी ओव्हर नंबर सेकंड. 2 षटकांचा खेळ संपला. 22 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. 12 चेंडूमध्ये ऋषिकेशने केवळ एक बॉल फेस केलेला आहे. आपण पाहतोय पोलादपूर तालुका प्रीमियर लीग 2026 हे 5वं पर्व आज मात्र पाहायला मिळत आहे. सर्वांचं विशेष कौतुक आपण करायला हवं. रील कॉम्पिटिशन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. रील कॉम्पिटिशन मध्ये खरं तर सिद्धेशेठ युवा मंच पोलादपूरचा लोगो तुम्हाला बंधनकारक आहे. यंगस्टार पोलादपूरचा लोगो असायला हवा. अगदी त्याच वेळेला तुम्हाला PTPLचा लोगो बंधनकारक आहे आणि असोसिएशनचा लोगो तुमच्या रील्सवरती असायला हवा. जर तुम्ही पात्र राहाल तर तुम्हाला 3,333 रुपयाचा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 2,222 रुपयाचा आणि तृतीय क्रमांक 1,111 रुपये. पंचम, षष्टम, सप्तम आणि चतुर्थ, पंचम, षष्टम आणि सप्तम असे 7 उत्तेजनार्थ पारितोषिक आहेत, ते देखील दिले जाणार आहेत. यावेळेचा बॉल उजव्या अशीच्या बाहेर होता, उंच गेलाय, लांब तितकासा गेलेला नाही. क्षेत्ररक्षक पोचतायत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येतं. नारायण दराडे पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला आहेत. 13 बॉलचा खेळ संपला अद्याप. 13 बॉल मध्ये केवळ एकच बॉल अद्याप स्ट्रायकर एंड वरती येत असताना अद्याप आपण पाहिलं तर ऋषिकेशने घेतलेली आहे. आर्यन पवारला तुम्ही एक रायझिंग स्टार आहे येणाऱ्या कालावधीचा पोलादपूर तालुक्याचा. यावेळेचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक पोचतोय चेंडूवरती वेगाने, सिंगल आली. दुहेरीचा देखील प्रयत्न करण्यात आला, फेकी अचूक झाली होती. कलेक्शन खराब झालं. चूक थ्रू पाहायला मिळाला. काही इंचाने मागे राहिला नाही तर डायरेक्ट हिटच पाहायला मिळाला होता अकिबच्या माध्यमातून. मागील 2 बॉल मध्ये 4 धाबा आलेल्या आहेत. 26 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. 26 धाबा धावफलकावरती बनल्यात. 25 धाबा त्यामधलं नारायण दराडे यांच्या बॅटमधून. यावेळेचा बॉल उंच आणि तितकासा लांब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ताकदीचा वापर आणि टायमिंग प्रॉपर. षटकार. बत्तीस धाबा, 32 ऑन दी बोर्ड. षटकाराच्या मदतीने धावसंख्या बधारती आहे. अजिंक्य पवारने संत बाळूमामा प्रीमियर लीग दक्षिण, जिथे पश्चिम महाराष्ट्राची प्रीमियर लीगची स्पर्धा आणि काय परफॉर्मन्स केला होता. अजिंक्य पवारने एक दर्जेदार परफॉर्मन्स पाहायला मिळाला. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल फटका फसतोय चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज अभि चेंडूच्या खाली आलाय, त्याने झेल टिपला. बोल्ड अँड कॉट. धक्का महत्वाचा. नारायण दराडे आउट. अजिंक्य पवारची स्तुती जी आहे ना, मला वाटतं गाडीमध्ये झाली होती. व्हायला जावी. मोठ्या ठिकाणावरती तुम्हाला एवढा मोठा परफॉर्मन्स करायचा आहे की जिथे केतन म्हात्रे खेळतोय, जिथे भावेश पवार खेळतोय, जिथे आपण कृष्णा सातपुते सारखा खेळाडू खेळतोय आणि त्या प्लॅटफॉर्मला आपल्या तालुक्याचा खेळाडूने प्रदर्शन हे चांगलं करायलाच हवं. अभि नाही तो कमी नाही, जीवाच्या आकांताने तुम्ही खेळायला हवं. तिथलं प्रदर्शन महत्वाचं आहे. अभि जो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय, भावेशच्या साथीने बॅटिंग त्याने केली होती.
तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धाव फलकावरती सध्या परिस्थितीमध्ये बनलेले आहेत. धाव फलकावरती धावा बनलेल्या आहेत ते 32. यावेळेचा बॉल प्लेन मिस. डॉट बॉल येतो. अपील करण्यात आली आहे. उत्साह नाही आहे पंचांकडे. कोणत्याही स्वरूपाची दात उचलून धरलेली नाही आहे. 32 बनल्यात. त्यातले 31 धावा नारायण दराडे यांनी बनवल्या होत्या, ते बाद झाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक साळबी टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल, पुढचा चेंडू. यावेळेला सॉफ्ट हँड हलक्या हाताने बॅकफुटला आले होते. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज अभि चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतो. या षटकामध्ये तब्बल 11 आल्या. पहिल्या षटकामध्ये 12, या षटकामध्ये 11 विकेट प्राप्त केली अभिने. संघाची धावसंख्या धावफलकावरती बनलेली पाहायला मिळाली आहे. ते एकंदरीत 32 ऑन दी बोट. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपला. 32 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय ते अर्थात शौर्य अकॅडमी पोलादपूर आंबेडकर नगर. बत्तीस झालेत. 32. चला 33 बनलेले आहेत. 33 आहेत. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. 33 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये 11 आल्या. 33 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्कवरती उमी येतोय. गोलंदाजी मार्कवरती चौथ्या षटकाच्या दरम्यान. हा लोअर फुलटोज होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळालाय. स्वतः चेंडूवरती येत असताना पाहायला मिळेल. अर्थात एक सिंगल येत असताना आपण पाहत आहोत. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये 33, 11चा करंट रन रेट पाहायला मिळालाय. आणि अर्थात इथून मात्र धावा वाढवावा लागणार आहेत. मोरेला तुम्ही पाहताय. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑनला आपण पाहत आहोत. पहिल्या 3 मध्ये 33 आल्या होत्या आणि या षटकामध्ये अद्याप आपण 2 बॉलवरती 2 धावा आलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. अर्थात एकंदरीत 35 बनल्यात. धावा रोखण्याचा प्रयत्न करण्यात येते. ऋषिकेशची बॅट शांत आहे. जास्त का स्ट्राईक त्याला मिळालेली नाही आहे. ऋतिक साळवी ऑन स्ट्राईक. टीमचा कॅप्टन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. या वेळेला बॅटची लिडिंग एज घेतली. पाठीमागे चाललाय बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करत होता अभिजित. अभिला आपण पाहत होतो वेगाने आला होता चेंडूवरती तो. संघाची बांधणी चांगली करण्यात आली आहे. संघाकडे आपण पाहिलं तर चांगले मातब्बर असे खेळाडू पाहायला मिळालेत. प्रणय चोरगे सारखा खेळाडू या संघामध्ये खेळतोय. आशिष कोळजकर सारखा खेळाडू या संघामध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. अभिला तुम्ही पाहता या संघामध्ये तो पाहायला मिळतो. आणि या कारणास्तव कागदोपत्री आणि संघ मैदानाच्या आतमध्ये देखील तितकासा स्ट्रॉंग आहे. आज चांगलं प्रदर्शन करावं लागणार आहे मोरे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड केला. आउटफील्ड फास्ट स्ट्रेट मारला आणि ग्रेट मारलाय. रन स्मिथ त्याच्या 4 चौकार. पुढे आता आला होता. फ्रंट लेग पुढे आणलं. बॅटचा चेहरा लवकर खुला केला. समोर खेचला.
स्ट्रेट आणि ग्रेट फटका पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. अगदी क्रीजचा वापर चांगला केला. शफल झाले. पुढ्यात आला होता बॉल. गोलंदाजाच्या मस्तकावरती दस्तक देणारा. आउटफील्ड फास्ट आणि रन्स मिळतात त्याच्यात. क्रीजचा वापर चांगला करतोय ऋतिक साळवी. संघाची धावसंख्या संघात द्वितीय धावफलकावरती 39 आहेत. पुढचा बॉल या वेळेला स्लोवर वन बाहेर काढला. चांगला चेंडू इथून पाहायला मिळतोय. कटरचा वापर चांगला करतोय ओम मोरे. ही खासियत आहे त्याच्याकडे. त्याच्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत आणि त्यांचा वापर इथे करण्यात येत असताना पाहायला मिळालाय. व्हेरिएशन आणि व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी तुम्हाला करावी लागणार आहे आणि त्याच्याकडेच कल पाहायला मिळतोय. धावफलकावरती 39 आहेत. डॉट बॉल आलेत. ओम मोरेचे हे षटक सर्वाधिक महत्वाचे राहणार आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा ओम मोरे सज्ज होत असताना पाहायला मिळेल. चौथ्या षटकाच्या दरम्यान थोडी घाई व्हायला हवी. याच्या पुढे अनेक मॅचेस बाकी आहेत त्यामुळे थोडीशी घाई करा. पुढचा बॉल याही वेळेला उजव्या एसीच्या बाहेर. हाही स्लोअर वन पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आलाय. 4 षटकांचा खेळ संपला. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती केवळ आणि केवळ नाममात्र 39 आहेत. या षटकामध्ये 6 आल्या. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये 11 आणि या षटकामध्ये केवळ 6 आल्यात. 39 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज केवळ 1 बाद झालाय. नारायण दराडे 15 बॉलमध्ये 31 धावांची खेळी त्यांनी साकारली होती. त्यापुढे फलंदाजांना जिथे जकडून ठेवण्यामध्ये यशस्वी राहिल्यात. आशिष कोळसकर गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतील. छोटा पॅकेट बडा धमाका. AK-47. ठाण्याचं क्रिकेट गेले अनेक वर्ष ह्या खेळाडूने गाजवलेलं आहे. त्यांना आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना अनेक चांगल्या खेळाडूंसोबत त्यांचा खेळ नेहमीच पाहायला मिळालेला आहे आणि तोच गोलंदाज आशिष कोळसकर गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. ही षटक देखील निश्चितच महत्वाचं राहील कारण संघाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर अद्याप 4 षटकामध्ये तितक्याशा धावा आलेल्या नाही आहेत. गोलंदाजांचा बोलबाला राहिला आहे. 39 धावा 4 षटकांमध्ये एक चांगली सुरुवात मिळाल्यानंतर जेव्हा अवधी प्रतिस्पर्ध्याला आपण थांबवतो ना तेव्हा आपण एक चांगलं यश मिळवलेलं आहे. हे सुनिश्चित करत असताना या गोलंदाजांना आपण पाहिलं आहे. परंतु त्यासाठी कंटिन्युएशन महत्वाचं आहे. पुढची 2 षटके महत्वाची आहेत. पुढची 2 षटक सर्वाधिक महत्वाचे राहणार आहेत. ऋषिकेश ऑन स्ट्राईक. ऑन साईडला केलाय. ऋषिकेशची गाडी आता मात्र निघाली आहे. वेगाने रन्स मिळतात. त्याच्या बॅटमधून येणारा हा बीत दरकार फटक्यांसाठी जंगला देणारा ऋषिकेश ठोकतोय चौकार. अभिजी मेहता साहेब यांना देखील तुम्ही पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून तेही या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. आयोजनातील एक पार्ट म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो आणि आज त्यांना आपण पाहतो या व्यासपीठावरती चौकार आलेला पाहायला मिळाला. स्विचित करण्याचा प्रयत्न. या गोष्टीची आवश्यकता होती का? बाहुबली हा खेळाडू मोठे फटकेबाजी करू शकतो. क्षमता आहे त्याच्याकडे. ताकद इतकी आहे की एका हाताने षटकार मारण्याची क्षमता ठेवतोय. परंतु त्याच वेळेला अशा दर्जाची फटकेबाजी करण्याची आवश्यकता होती का हा एक प्रश्नचिन्ह उद्भवतो. पुढचा चेंडू घेऊन आशिष हाफ ट्रॅकर होता. खेचून मारला. फटका फरला. फसलाय. दिवेशाला चेंडूच्या खाली. त्याने झेल टिपला. हा धावता झेल उत्कृष्ट रित्या पाहायला मिळालाय आणि ऋषिकेश होतो आउट. धक्का इथे लागलेला पाहायला मिळतोय. मनसूर वडापावचे सर्वे सर्वा ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. पुन्हा भाई यांचंही आपण हार्दिक असं स्वागत करतो आहोत. खरं तर PTPL ज्या वेळेला येते ना त्यावेळेला एक सर्वाधिक मोठी पर्वणीत राहते आणि एक ना एक दिवस ऑफिशियलसाठी संपूर्ण ऑफिशियलसाठी
मनसूर वडापावची चव चाकण्याची प्रत्येकाला एक पर्वणीच राहते, आयोजक आणि ऑफिशियल साठी. आणि पोलादपूरमध्ये आल्यानंतर या वडापावची चव चाकली नाही तर पोलादपूरमध्ये येऊन मजाच काय. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत. एकंदरीत आपण पाहतोय 43 आहेत. फलंदाज बाद झाल्यात. या षटकामध्ये केवळ 4 आल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वीरेंद्र मोरेला आपण पाहत आहोत. विरू आला बॅटिंगसाठी. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. डॉट बॉल येत असताना इथून पाहायला मिळालाय. वीरेंद्र मोरे ज्या रीतीने तो आत्मविश्वासाने बॅटिंग करताना पाहायला मिळतो, किंबहुना त्याची गोलंदाजी चर्चेच्या विषय राहते. मागील 2 सामन्यामध्ये तो प्रदर्शन पाहायला मिळालेला नाही. हा स्लोवरून होता. फिंगर रोल केली आहे. पडल्यानंतर बाहेर निघाला. डॉट बॉल येतोय. टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येक क्षेत्ररक्षक आत्मविश्वासाने गोलंदाजाच्या पाठीवरती थाप ठोठावतोय. याच गोष्टी महत्वाच्या आहेत. मागे काय घडलं बिघडलं ते विसरून नव्याने सुरुवात करायची असते. आशिष कुळसकर तेच करतोय. अपील करण्यात आली आणि इथून मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. अर्थात या षटकामध्ये केवळ 4 आल्यात. धावफलकावरती धावा केवळ 43 आहेत. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये 11, चौथ्या षटकामध्ये 6 आणि 5व्या षटकामध्ये केवळ 4. हा तो ग्राफ आहे ना तो उतरता राहिलाय. रन्स आलेल्या नाही आहेत. सातत्याने फलंदाज इथे चाचपडताना पाहायला मिळाल्यात. संचित खरोसे आमच्यासोबत एक निव्याचा युवा गुणलेखक नव्याने जॉईन झालेला पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतं. ओम मोरेला आपण पाहत आहोत. ओम मोरे या शेवटच्या षटकाच्या दरम्यान दाखल होत असताना पाहायला मिळेल. एंड कंटिन्यू ठेवला त्याचा. सातत्याने एकाच एंडकडून गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहत आहोत. पुढचा बॉल परफेक्ट यॉर्कर इथून पाहायला मिळाला. एक स्नॉटर होता. ऑलमोस्ट स्नॉटर. मोठा फटक्यापासून दूर ठेवलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती ज्या पद्धतीने ओम मोरेला इन्व्हाइट करण्यात आलाय डेथ ओव्हर मध्ये त्याला आपण पाहतोय. त्याने एकंदरीत चौथं षटक संघासाठी टाकलं होतं जे केवळ 6 धावांचं होतं. मॅचचा मोमेंटम शिफ्ट करणारे षटक हाताळणारा गोलंदाज इथे पुन्हा इन्व्हाइट करण्यात आलाय. पुढचा बॉल लोअर फुलटोज होता. ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येत असताना पाहायला मिळतोय. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न होईल. दुसरी धाव इथून मात्र घडल्या तरी काय. गेट 1 बाय 1 फ्री याची आवश्यकता होती का. धावा तर आल्यात. पंच या डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम वेस्ट साइड पाहिली जाणार आहे. या वेस्ट साइड पाहिली जाईल. बॅटिंग टीमने घेतला का पंच. यस बॅटिंग टीमने इथून DRS घेतलेला आहे. आज अनेक गोष्टी हेवा वाटणार आहे असं पाहायला मिळाल्या. परंतु नंदूजी मांडे यांचं उभं राहण्याचा अंदाज किंबहुना त्यांचे हँड ग्लोव्स एका लेगची वाट आपण पाहतोय. खरं तर आदरणीय सिद्धेजी शेठ साहेब यांनी उल्लेख केला होता. फेअर डिलिव्हरी तो लेग कधी येईल. मंगेजी बिलोसे साहेब देखील वाट पाहत आहेत आवर्जून. सायंकाळी स्पर्धा सुरू होण्याच्या आधीच तो फोटो सेशन झालाय. मग लेग ही यायला हवा. धावफलकावरती धावा बनलेल्या पाहायला मिळतात. ते एकंदरीत 45 आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं पाहायला मिळालं. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून पुढे डीजेची कोणती गाणी वाजणार नाही आहेत. यावेळेस बॉल बॅटच्या आतली कडा. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. सिंगल वरती समाधानी आहे. दुहेरीचा प्रयत्न पाहायला मिळाला. दुसरी धाव
वेगाने कंप्लीट होत असताना मला मिळते आहे. 2 धावा ऋतिक साळवी कंप्लीट करेल, स्वतः स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. पंचांनी डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. ओव्हर स्टेपिंग आहे का हे पाहिलं जाणार आहे. मोरेने ओव्हर स्टेपिंग केली आहे का ते पाहिलं जाईल. आज मला वाटतं संदीपजी माने सरांनी ठरवलं सकाळी पहाटेच घरी जायचं आहे. 2 DRS त्यांच्या माध्यमातून घेण्यात आले. खरं तर ते आवश्यक होते. त्यांच्या आयुष्यामध्ये मला वाटतं त्यांनी 22 नंबरची चिठ्ठी घेतली असावी आज कुपनमध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत बनलेली पाहायला मिळाली आहे ती 47 आहे. आता एक गोष्ट सर्वाधिक मोठी, हा नो बॉल आहे. एक गोष्ट सर्वाधिक मोठी आणि पाहण्याजोगी ही आहे ना, अधिक पर्यंत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये बाहुबली आलेला नाही आणि तो कधी येणार प्रत्येकाला उत्कंठ आहे. हा नो बॉल आहे. ओव्हर स्टॅपिंग बा ऍक्शन रिप्ले नाही. अद्याप आपण पाहिलं ना तर अनिकेत पवार बॅटिंगसाठी कधी येणार आहे त्याची चर्चा चालू आहे. परंतु हा बॉल अवांतर आहे, अर्थात फ्री हिट कंटिन्यू राहील. फ्री हिट अद्याप कंटिन्यू राहणार आहे. खरं तर आपण पाहिलं ना, मला वाटतं अजिंक्य पवार अनिकेतने बॅटला धार काढली असावीच. एवढा वेळ झाल्यानंतर बॅट तर त्याने हातामध्ये चारी बाजूने फिरवली असेल. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय वधारलेल्या आहेत. ते 49 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन फ्री हिटचा चेंडू आहे. ओम मोरे हा लोअर फुलटोत होता, फटका फसला, चेंडू उंच जातोय. फ्री हिटचा बॉल आहे त्यामुळे जास्तीचं काही बिघडणार नाही. सिंगल एकापेक्षा जास्तीचं काही येत नाही इथूनही. फ्री हिटची अपॉर्च्युनिटी मिस केली आहे. सिंगल आली. संघाची धावसंख्या 50 आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 50 बनलेल्या आहेत. 15 रन्स ऑन दी बोट. धावा जिथे मात्र अद्याप महाग झाल्यात. विरूला स्ट्राईक मिळाली. 3 बॉल त्याने फेस केल्यात. अद्याप अकाउंट ओपन करता आलेलं नाही. पुढचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये लॉंग ऑन तैनात आहे. सिंगल मिळेल. दुहेरीचा देखील प्रयत्न होतोय. सेकंडसाठी पलटलेत. 2 धावा वेगाने इथूनही कंप्लीट होत आहेत. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 52 आहे. शेवटचा 1 बॉलचा खेळ अद्याप बाकी राहिलाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी राहिला. अर्थात विरूच्या बॅटमधून आता धावा किती येणार याची अपेक्षा प्रत्येक जण करतोय. 52 बनल्यात. पुढचा बॉल हाही कमी गतीचा चेंडू होता. यष्टीरक्षकाचा वेध घेईल. केवळ आणि केवळ आता मात्र एक शेवटचा चेंडू बाकी आहे. 52 बनलेले आहेत. अभि ह्याच सांगण्या गोष्टीचा प्रयत्न करेल की शेवटच्या बॉलवरती षटकार अथवा चौकार द्यायचाच नाहीये. धावा आटोक्यात आहेत आणि हे लक्ष अगदी सोपं म्हणू शकतं आपल्यासाठी. काय विशेष बाबींवरती चर्चा होत असताना नंदूजी मांडे सर आणि निलेजी पवार सरांची आपण पाहत आहोत. ICC परीक्षा क्रॅक केली आहे नंदूजी मांडे सरांनी. त्यामुळे काहीशा क्रिकेटच्या माहिती ते पोचवत असाव्यात. पुढचा बॉल हाही चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेईल. एंड ऑफ दी फर्स्ट इनिंग. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावफलकावरती आता 52. धन्यवाद जय सर. यांचा आवाज तुम्ही ऐकतायत. स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रेक्षकांसाठी एक स्कूटी दिली जाणार आहे. भाग्यवान विजेता लकी ड्रॉ कुपन ती स्कूटी आपल्याला पाहायला मिळते. आणि मालिकावीरासाठी देखील ही स्कूटी ॲक्टिवा जी मात्र दिली जाते. व्यासपीठावरती आपण मनसूर वडापावचे सर्वेसर्वा मुन्नाबाई
यांना पाहतोय, अभि मेहता यांना पाहतोय, आमचे मुजम्मिल तांबे साहेब हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. सर्व आपल्याला आजच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत आपण करूया. ही स्पर्धा खास घाटकोपरवरून देखील पाहिली जाते आणि आमचा संपूर्ण मित्र परिवार यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आमच्या संपूर्ण साईनाथ नगर क्रिकेट क्लब यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. कारण अशी स्पर्धा पोलादपूर तालुक्यामध्ये जी मात्र नंबर 1ची पाहायला मिळते. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत माननीय श्री विकास शेठ गोगावले साहेब पुरस्कृत ही जी मात्र स्पर्धा पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस, पहिली रात्र जी आपल्या समोर पाहायला मिळते. धावांचा पाठलाग करायचा आहे. 52 केल्यात आणि 53 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. नक्कीच या स्पर्धेसाठी फिरकीपट्टू संकेतदादा गायकवाड यांना देखील तुम्ही खेळताना पाहणार आहात आणि सचिन शेळके यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. बरेचसे प्रेक्षक खास मुंबई, पुणे असतील, बडोदा असतील आणि पूर्ण तालुका रायगड जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा पाहिली जाते. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण करूया आणि पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. 53चा पाठलाग करायचा आहे. ज्योती एंटरप्राइजेसची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. कॅप्टन अभि केसरकर आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर दिवेश सकपाळ हे आघाडीचे फलंदाज. पहिली पीटीपीएलची स्पर्धा, पहिलं पर्व, त्यामध्ये ह्या दोन खेळाडूंना सातत्याने पाहायला मिळायचे आणि चांगली स्टार्ट, चांगली सुरुवात दोन्ही खेळाडूंनी नेहमी दिली आहे. परंतु आज पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळते. परंतु एक सामना गमावलाय. डू ऑर्डरची मॅच आहे. जो जिंकेल तो थांबेल, जो पराभूत होईल त्याला पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. आज जो 11 चरई मोर्ला नासिरबाई यांच्या टीमने सुपर 12 मध्ये संघ दाखल झाला. चांगली कामगिरी त्यांची राहिली. परंतु याच्यातून आता जिंकणारा संघ खेळेल SK लाईव्ह इव्हेंट या टीम सोबत पुढची मॅच. चेक हॅलो. चला, इनिंग एक ओव्हर संपल्यानंतर नाजिम आपण प्रेक्षकांचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचवा. चला, सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषिकेश दाखल झालाय. चला, टाइम सेट केलाय अंपायर्स. चला, आणि खेळाडू दोन्ही कॅप्टन टाइम सेट केलाय आमच्या स्क्रीनवरती. अनिकेत पवार. चला, टाइम सेट झालाय. मॅचला सुरुवात व्हायला हवी. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 36 बॉल आणि 53 एक आव्हान ठेवण्यात आलंय. त्याचा पाठलाग करण्यासाठी स्ट्रायकरवरती आपल्याला पाहायला मिळतो अभि केसरकर, संघाचा कॅप्टन आहे. कॅप्टन कूल नेहमीच म्हणून ओळखला जातो. हाफ ट्रॅकर होता. गुडलेन स्पॉटवरतून चेंडू खाली राहिला. वेगाने बॉल डिलिव्हर्ड झाला. डॉट बॉल. पहिलाच चेंडू आलाय डॉट आणि सुरुवात चांगली करतोय ऋषिकेश. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर अभि केसरकर याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहायला मिळतात. कारण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा यायला हव्या. आशिष कुळसकर यांनी सांगितलं की 2 षटकामध्ये पॉवर प्लेच्या मागील मॅचमध्ये धावा आल्या नाही. आता धावा यायला पाहिजे. बॅटची कडा घेतली आहे. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. कॅच पकडलाय. पहिली विकेट, पहिला धक्का. अभि केसरकर बाद होतोय 0 या धावसंख्येवरती. अपयश या मॅच मध्ये देखील अभि केसरकरचा पाहायला मिळालाय. मागील हप्त्यामध्ये स्पर्धा पार पडली, तिकडे अभि केसरकरने उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार घेतला होता. बॅटिंग तिकडे देखील झाली नव्हती, परंतु आता जी संधी त्याच्याकडे होती कॅप्टनने संघाचा प्रत्येक वेळी प्रत्येक प्रीमियर लीग मध्ये त्याच्यावरती विश्वास निलेदादा कोळसकर यांनी दाखवला. परंतु आज दोन्ही मॅच मध्ये निराशाजनक कामगिरी अभि केसरकरची पाहायला मिळाली. धावा त्याने बनवल्या नाही. आता देखील 0वरती बाद झाला. यष्टनच्या मागे तुम्ही अनिकेत पवारला पाहू शकता. हनुमान नगर संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. कल्पेश मोहिते याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे, कारण 2 बाईक त्याच्या नावावरती आहेत. एक बाईक संदीप कदम यांच्या नावावरती, एक समीर भोसलेच्या नावावरती आहे. परंतु 5वं पर्व आहे आणि 5व्या पर्वामध्ये कोणता खेळाडू बाईक पटकवेल, ॲक्टिवा बाईक कोणत्या नावावरती आणि कोणता संघ मालक 4 व्हीलर कार घेऊन जाईल या स्पर्धेमध्ये. ऋषभ आलाय, ऋषभ चव्हाण.
मॅन फ्रॉम कोतवाल. राधाकृष्ण क्रिकेट क्लब रेवाडी कोतवाल या टीमसाठी ऋषभने देखील चांगली कामगिरी केली आहे. परंतु पुन्हा एकदा आता पीटीपीएलच्या पर्व पहिल्यामध्ये ऋषभ चव्हाण देखील त्या टीममध्ये होता आणि आता देखील आहे. आता त्याला संधी मिळेल. चांगली बॅटिंग त्यांनी तेव्हा केली होती, परंतु आता त्या गोष्टीला 4 वर्ष झाले. हा बॉल हा ट्रॅकर होता, शिराचा वेध घेतला. चांगली गोलंदाजी वारंवार सातत्याने पाहायला मिळते गोलंदाज ऋषिकेश कडून. आणखीन एक डॉट बॉल. डॉट चेंडू आला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या मात्र सुरुवात झालेली नाहीये. 3 बॉल डॉट आले, विकेट देखील आली. दबाव निर्माण केलाय पहिल्या षटकामध्ये. P1च्या पहिल्या षटकामध्ये ऋषिकेशने दबाव निर्माण केलाय ज्योती एंटरप्राइजेस वरती. हा खोलातला बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंगर मध्ये चेंडू जातोय तिकडे, क्षेत्ररक्षक पोहोचेल, धडपड पाहायला मिळते. धाव एकच मिळेल. श्री गणेश होतो या चौथ्या बॉलवरती. एक धाव कंप्लीट केल्या. एक धाव फलकावरती लगावली. ऋषभ चव्हाण आणि दिवेश सकपाळला एकरी दुहेरी धावा जरी घेतल्या ना तरी धावा बनवू शकतात. भागीदारी पार्टनरशिप महत्वाची आहे आणि त्या दोघांना करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. दोघांकडे क्षमता आहे. दिवेश सकपाळ देखील कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट नेहमीच तो खेळत आलाय. धावा तो देखील बनवतो. परसुले गावासाठी तो देखील चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतो. परंतु आज ज्योती एंटरप्राइजेस टीम मध्ये पुन्हा एकदा त्याची निवड झाली आहे आणि या संघामध्ये स्थान त्याने निर्माण केलंय. चला, वेळ घेत आहेत खूप, घाई करा. पुढचा बॉल. ऋषिकेश पुन्हा एकदा निघालेत बॉल घेऊन. आज समोरच्या दिशेने पाहायला मिळतोय फटका. लॉंग ऑफ मध्ये, डीप मध्ये, वाईडिश लॉंग ऑफला आपण क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. खराब फेकी केली. एक धाव कंप्लीट. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या पुढे जाते. या पुढचा सामना SK लाईव्ह इव्हेंट आणि चालू सामन्यातील विजेता अशी मॅच होईल यानंतरची. वीरेंद्र मोरे याला देखील आपण पाहतो या टीम मध्ये आणि त्याच्या जो गोलंदाजी मार्क वरती आला तर 3 विकेट एका षटकात घेतल्या तर 1100 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी आलाय. हा बॉल मागे चाललाय, मागे फटका खेळलाय. ऋषभ चव्हाणने बॉल थांबणार नाही. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येईल चौकार. चेक. जर बघायला गेलात तर अभिषेक जंगम हे आपल्यासोबत इथे आहेत. त्यांना विचारूया ग्राउंड बद्दल आणि आयोजनाबद्दल काय वाटतं. सुंदर ग्राउंड आहे आणि आयोजन पण खूप चांगलं वाटतंय. गेली 1 वर्ष त्याची वाट पाहत होतो आपण. PTPLची ते पर्व आपल्याला पाहायला भेटतंय. नियोजन एक खूप सुंदर आहे. बसण्यासाठी व्यवस्था पण खूप चांगली आहे. खरंच खूप मस्त वाटतंय. सर, तालुक्यातल्या मुलांना खेळताना तुम्हाला कसं वाटतंय. जिथे जर बघायला गेलात तर तालुक्यातले नवनवीन खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला भेटतात ग्राउंडवरती. खूप छान वाटतं. नवीन नवीन चेहरे पाहायला भेटतात, त्यांचा खेळ पाहायला भेटतो आणि वेगवेगळे जे मुंबई पुण्याला असणारे प्लेयर आहेत ते आपल्या तालुक्यात येऊन खेळतात. खूप बरं वाटतं. धन्यवाद अभिषेक जंगम. हे होते अभिषेक जंगम. त्यांचा मात्र आपण जर बघायला गेलात तर त्यांचा फीडबॅक चांगला पाहायला भेटतोय. धन्यवाद नाझीम. प्रेक्षकाकडून देखील भरपूर प्रतिसाद मिळतोय या स्पर्धेला. मैदानामध्ये दाखल झालेले प्रेक्षक आणि तेवढेच युट्यूबला जॉईन झालेत tenniscricket.in या वाहिनीवरती. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या पहिल्याच दिवसामध्ये मिळालाय. लकी चॅम्प SKMB टीमचा ओमकार घाडगे सज्ज झालाय. आता मंगेशदादा बेलोसे आणि विनायक दीक्षित, छोटू दीक्षित यांचा संघ आता सज्ज होणार आहे. तो देखील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत पवार आलाय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या ऋषिकेशने केवळ 6 आणि 1 विकेट देखील त्यांनी महत्वाची मिळवली. आता पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये अनिकेत पवार येतोय. हा बॉल जर पाहिला तर सरळ निघून जातोय विकेट किपरच्या दिशेने. डॉट बॉलने सुरुवात जी मात्र अनिकेत पवारच्या माध्यमातून केली जाते. स्ट्राईक एंडवरती आपल्याला दिवेश सकपाळला पाय मिळतोय. आघाडीसाठी दाखल झाला होता दिवेश सकपाळ. अनिकेत पवारची गोलंदाजी धारदार नेहमीच राहिली.
पुढचा बॉल हा ट्रॅकर होता, बॅटवरती आला नाही, बॉल सरळ पुन्हा एकदा विकेट किपरच्या दिशेने जातोय. लगातारचा दुसरा चेंडू डॉट येतोय अनिकेत पवारच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी अनिकेतची या षटकामध्ये पाहायला मिळते. ऑलराऊंडर भूमिका नेहमीच त्यांनी अदा केली. हनुमाननगर पोलादपूर या टीमसाठी खेळतो. पोलादपूर 11 तसेच सिद्धेश्वर युवा मंच या टीमसाठी देखील तो खेळतो. कबड्डीपटू देखील अनिकेत पवार आहे, परंतु सध्याच्या घडीला जी काही कामगिरी त्याला करायची आतापर्यंत चांगली केली. 2 डॉट आलेत, दबाव निर्माण केलाय ज्योती एंटरप्राइजेस टीमवरती. त्या दबावाला जुगारून द्यावा लागेल दोन्ही खेळाडूंना. हा फुलटॉस बॉल आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. कॅच होणार का? कॅच कॉल केलाय, कॅच पकडला गेलाय. उत्कृष्ट झेल या मॅच मधील पकडतोय. आणखीन एक धक्का बसतोय ज्योती एंटरप्राइजेस टीमला. फलंदाज दिव्येश सकपाळ बाद. दिव्येश सकपाळ हा देखील आता बाद होतोय. म्हणजे आघाडीची जोडी जी आली होती ती अगदी स्वस्तात माघारी परतली. आता मैदानामध्ये दाखल होतोय आशिष कोळसकर, ज्या नावाची चर्चा नेहमीच होते. छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या टीमसाठी त्यांनी नेतृत्व केलं होतं आशिषने, परंतु तिकडे चांगला परफॉर्मन्स दिला होता. आज या टीममध्ये आपल्या गावच्या टीममध्ये तो खेळतोय आशिष. त्याला परफॉर्मन्स करावा लागेल या मॅचमध्ये, कारण हा सामना जिंकायचा आहे तर प्रयत्न आणि बॅटिंग करावीच लागेल. अनिकेत पवारचं हे षटक चांगलं राहिलंय. सध्याच्या घडीला आपण पाहतोय धावफलकावरती धावा केवळ आहेत त्या 6. या षटकात एकही धाव खर्च केलेली नाहीये अनिकेत पवारने. विकेट आली आहे, एक त्याला विकेट देखील मिळाली आहे. 2 चेंडू डॉट देखील आलेत. पुढचा बॉल हा देखील वेगानं शरीरापासून थोडासा दूर ठेवला, कट करायचं होतं, बॅकफुटला गेले आणि कव्हर्स पॉईंटच्या दिशेने खेळायचा प्रयत्न झाला, परंतु तिकडे बॉल निघून जातो विकेट किपरच्या दिशेने. आणखीन एक डॉट बॉलची मालिका मात्र सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. 4ही बॉलवरती कोणतीही धाव आली नाही, विकेट देखील मिळाली आहे. चांगली गोलंदाजी. या स्पर्धेच्या मेडनना षटकाकडे वाटचाल अनिकेत पवारची पाहायला मिळते. हा देखील स्विच हिटचा खेळायचा प्रयत्न झाला. आणखीन एक बॉल डॉट आलाय. 5 बॉल लगातारचे डॉट. या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर जी मात्र पाहायला मिळेल का पाहावं लागेल. 5 बॉल डॉट, 1 विकेट. मागील वर्षी जो ओमकार घाडगेची व्हिडिओ व्हायरल झाली होती, संघाला बक्षीस फेरीमध्ये घेऊन गेला होता आणि त्याच्यानंतर खेळपट्टीवरती नतमस्तक देखील झाला होता ओमकार घाडगे. नामी काफी. पुढचा बॉल 5 डॉट आलेत. या स्पर्धेतील पहिली मेडिन ओव्हर, पहिल्या षटक जे असेल ते मेडन टाकलं जाईल का पाहावं लागेल. या बॉलला हलक्या हाताने फील्ड प्लेस केलं, तिकडे चेंडूचा पाठलाग केला जाईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि केवळ एकच धाव अनिकेत पवारने खर्च केली आहे आणि विकेट देखील त्याला एक मिळाली आहे. चांगली बॉलिंग. चला टाइम सेट केलाय, थोडस फास्ट खेळा, घाई करायची. अनिकेत पवार, शौर्य अकॅडमी पोलादपूर. अजून याच्यानंतर 7 मॅच बाकी आहेत. चेक. हॅलो, जर बघायला गेलात तर आता आपल्यासोबत आहेत ते म्हणजे कपडे कुडते गावचे सुपुत्र अर्थातच लक्ष निकम. त्यांना विचारूया की या स्पर्धेमध्ये तुम्हाला असं काय वाटतं की कुठला खेळाडू यावर्षी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरू शकतो? मला वाटतंय तर सध्याच्या घडीमध्ये रोहन कदम फॉर्म मध्ये दिसतोय मला. सर आणि टुर्नामेंटबद्दल काय करणार आणि स्पर्धेबद्दल काय बोलाल सर? स्पर्धा एकदम एक नंबर आहे, त्यात काय वाद नाही. एसकेएमबी ट्रॉफी सारखी स्पर्धा आहे. थँक्यू सर. चला, एसकेएमबी गाजवली होती लक्षणे. या तालुक्यामध्ये 2 लक्ष किंग आहेत. मैदानामध्ये जाऊया. 2 षटकं 12 मिनिटांमध्ये संपवली आहेत. कृपया शौर्य अकॅडमी पोलादपूर थोडस घाई करा. 2 पॉवर प्लेची षटकं संपलेत. केवळ धाबा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत त्या खर्च केल्यात त्या 7. आता ऋषिकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल या 3ऱ्या षटकातील पहिला बॉल घेऊन ऋषिकेश पुन्हा एकदा निघालेत. लेफ्ट आर्म बॉलर, पहिलाच बॉल कव्हर्सला उडवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे मिस फिल्डिंग
बॉल मात्र तिकडे निघालाय, पोहोचतोय का पाहावं लागेल आणि पोहोचलाय देखील. धावा मिळत आहे त्या बॉलवरती 4. थांबावं लागेल आशिषला, तो धावा बनवू शकतो, त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे जिद्द आहे, चिकाटी आहे आणि त्याच्या जोरावरती तो नेहमीच चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिला. ठाणे प्रीमियर लीग मध्ये तो देखील खेळताना पाहायला मिळाला, परंतु आज परफॉर्मन्स त्याला करावा लागेल या मॅच मध्ये. जिंकाल तर थांबाल, पराभूत झाला तर स्पर्धा सोडावी लागणार आहे. महत्वाची मॅच आहे, दोन्ही टीमसाठी हा सामना महत्वाचा आहे, परंतु आता चौकार आलाय, कुठेतरी कॉन्फिडन्स आला असणार आहे. हा बॉल खाली राहिला, वेगानं तेवढाच निघून गेला विकेट कीपरकडे. अनिकेत पवार यष्टीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. या तालुक्यामध्ये जर पाहिलं तर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनमध्ये ओमकार घाडगेच्या नावावरती बरीचशी उत्कृष्ट विकेट कीपर अशी पारितोषिक त्याला दिली गेली होती. आनंद निकम हे नाव चर्चेत असतं, संदीप कदम यांना आपण यष्टीच्या मागे नेहमीच पाहतो, परंतु आता अनिकेत पवार हा लोअर फुल टॉस दिशा दिली, मनगट वळवली आहे, बॉल तिकडे स्क्वेअर लेगच्या दिशेने निघालाय. एक धाव घेतली, दुहेरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचल्या. धावांचा वेग वाढवावा लागेल, 53 धावांचा पाठला करायचा आहे, 13 झाल्यात, अजूनही 40 ची आवश्यकता. 40 धावा इथून पुढे ज्या मात्र बनवायच्या. वैभव वंडकर यांच्या माध्यमातून त्या डीटीपी बनवल्या जातात, आकर्षक आणि सुंदर अशा डीटीपी त्यांच्या माध्यमातून बनवल्या जातात, ते देखील उद्याच्या दिवसामध्ये त्यांची हजेरी पाहायला मिळेल. हा समोर फटका खेळ आहे, क्षेत्ररक्षक आहे तिकडे डीप मध्ये, वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडूची फेकी होईल, तद्वर एकच धाव. लकी पार्टी यांना आपण पाहणार आहोत. अप टू डेट माहिती पोलादपूर तालुक्याची स्टेटसच्या माध्यमातून नेहमीच मिळते अशी लकी पार्टे. परंतु मी कौतुक करील केतन पवारचं, ज्याने ही खेळपट्टी बनवली आहे, उत्कृष्ट अशी खेळपट्टी त्याच्या माध्यमातून. परंतु हे मैदान 4 दिवसामध्ये बनवलं गेलं आणि त्यासाठी संपूर्ण यंगस्टर पोलादपूर तसेच सिद्धेशेठ युवा मंच आणि सर्वांनीच मेहनत केली आहे. हा फटका फसला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये, कॅश ड्रॉप, बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि धावा मिळाल्या. या बॉलवरती 4. आता कॅश सोडली का मॅच सोडली या येणाऱ्या काही क्षणामध्ये आपल्याला समजेल. चौकार आलाय, चौकार आशिषच्या बॅटमधून येतोय. संघाची धावसंख्या 4 ना पुढे गेल्या, 18 वरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या. ऋषभ चव्हाणच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. हा फटका आशिषने नाही तर ऋषभ चव्हाणने खेळला आणि धावा 4 आल्या. चला थोडंसं स्पीडअप घ्या, खूप वेळ घेतला जाते. शौर्य अकॅडमी पोलादपूर, ऋतिक साळवी आपल्यासाठी सूचना असणार आहे. कॅप्टन डगआउट दाखवला जातोय आपल्या स्क्रीनवरती. ज्योती एंटरप्राइजेस पुढचा बॉल, हा बॉल मागे खेळायचा प्रयत्न झालाय, तिकडे क्षेत्ररक्षक आहे फाईन लेगच्या दिशेने, धाव मिळेल ती केवळ 1. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवला जातोय, भागीदारी रचली जाते. 3 षटकांचा खेळ संपलाय, 3 ओव्हर नंतर धावा झाल्या त्या 2 बाद. ज्योती एंटरप्राइजेस टीमची धावसंख्या 19 धावा ज्या धावफलकावरती. तुला स्क्रीनवरती डगआउट दाखवला जातोय. चेक ओमकार घाडगे यांना आपण पाहतोय स्क्रीनवरती आणि ओमकारला नेहमी दाखवायला हवं, कारण पोलादपूरचा मास्टर माइंड आहे. वेगवेगळ्या संकल्पना तो नेहमीच घेऊन आलाय आणि पोलादपूरच्या क्रिकेटसाठी नेहमीच धडपड या ओमकार घाडगेची पाहायला मिळाली. प्रेक्षकांची गर्दी आहे. रोहन शिंदे आपल्यासोबत आहेत. रोहन शिंदे, काय वाटतं तुम्हाला ग्राउंड बद्दल आणि टुर्नामेंट बद्दल काय सांगताय? प्रथमतः आयोजन खूप सुंदर आहे आणि कमी वेळात एवढा मोठा प्लॅटफॉर्म आणि एवढा मोठा ग्राउंड करणं हे शक्य तर होणार नाही कमीत कमी आहेत. आणि संदीप सर झाले किंवा कमलेश झाला, कल्पेश झाला, हरदुसकर झाला, अनिकेत झाला, अजिंक्य झाला, ह्यांनी जी मेहनत घेतली त्यांच्या मेहनतीला आपला सलाम आहे. आणि कमी वेळात खूप एवढा सुंदर आयोजन अजूनपर्यंत मी बघितलं नाही पोलादपूरमध्ये. खूप सुंदर आयोजन आहे. धन्यवाद. थँक्यू सर. पोलादपूरमध्ये आयोजन आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन यांच्या माध्यमातून आणि सिद्धेशेठ युवा मंच आणि यंगस्टार पोलादपूर यांच्या माध्यमातून
हे आयोजन होऊ शकतं आणि ते करून दाखवलं. 4 दिवसामध्ये मैदान तयार करणं सोपी गोष्ट नाही आणि एक भव्य दिव्य व्यासपीठ उभा केलं आणि ही PTPL 5वी पाहायला मिळते. अगदी आकर्षक किट पाहायला मिळतात खेळाडूंसाठी. मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून बनवण्यात आले. राजूजी भालेकर साहेब यांचे देखील सहकार्य नेहमीच राहिले. मयूर स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसेडर सर संदीप कदम आणि त्यांची स्वप्नपूर्ती पर्व 5व्या मध्ये घेऊन आल्या. स्टँड आपल्याला दाखवला जातोय त्या ठिकाणी. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचा जो स्टँड आहे, प्रेक्षक गॅलरी आहे, ती दाखवली जाते. प्रेक्षक अजूनही मॅचचा आनंद घेत आहेत. युट्यूबला देखील जास्तीची संख्या पाहायला मिळते. 12 वाजून 58 मिनिटं झाले. प्रेक्षक हटायला मागत नाहीयेत. बरीचशी गर्दी आपण ज्या वेळेला ओपनिंग झालं या स्पर्धेचं त्यावेळेला बरीचशी गर्दी होती. उद्याच्या दिवसामध्ये देखील गर्दी होणार आहे आणि या गर्दीचे रेकॉर्ड मोडले जातील. अनिकेत पवार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आलाय. वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक घेऊन बॉल शॉट फाईन लेगला अडवलाय. चांगली फिल्डिंग. धाव मिळेल ती केवळ एक. एकेरीच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 20 वरती. अजून 33ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहे ते 17 बॉलमध्ये 33ची आवश्यकता. 17 बॉल 33. 2 मोठे फटके खेळायचे आणि ते कॅल्क्युलेशन करावं लागेल आशिष कोळसकरला. त्याच्याकडे क्षमता आहे. छोटा पॅकेट बडा धमाका नेहमीच त्यांनी केलाय. हा बॉल देखील जर पाहिला तर सरळ निघून जातोय, परंतु पंचांनी थांबून निर्णय दिलाय. हा व्हाईट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती ऍड केली जाईल आणि या एक्स्ट्राच्या धावेने धावफलक पुढे जाईल, परंतु तिसऱ्या पंचांना हा निर्णय सोपवण्यात आलाय. पाहूया तिसरे पंच आमचे प्रदीप शिंदे सर आणि नंदकुमार मांडे सर यांना आपण पाहतोय. अगदी बरीचशी नियमावली नंदकुमार मांडे सरांना माहिती आहे. चला, नाजिमचा आवाज देखील तुम्हाला ऐकायला मिळेल. चेक केला जातोय. योग्य बॉल आहे. चला, म्हणजेच काय तर हा डॉट बॉल आता पाहायला मिळेल. तटस्थ पंच आहेत प्रदीप दी शिंदे आणि नंदकुमार मांडे. अनिकेतचा पहिलाच बॉल डॉट सिंगल आली. दुसऱ्या बॉलवरती धाव आलेली नाहीये. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा बॉल बॅट फिरवली वेगानं, परंतु बॉल निघून गेला. पुन्हा एकदा सरळ विकेट कीपरकडे. आणखीन एक डॉट बॉल. मागील षटकामध्ये अनिकेतने केवळ एका धावेचे षटक हाताळलं होतं आणि आता देखील तशीच कामगिरी. केवळ एकच धाव त्याने खर्च केली आहे 3 बॉलवरती, म्हणजे 2 सलगचे डॉट आलेत. काय गोलंदाजी. पुढचा बॉल फुलटॉस होता. बॅटवरती आला नाही. नो बॉल कॉल केलाय. एक सिंगल तर मिळाली आहे. आता इथून मॅचचं मोमेंटम शिफ्ट होईल का पाहावं लागेल, परंतु तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा निर्णय सोपविण्यात आलाय. DRS ची मागणी करण्यात आली. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. नेहमीच प्रत्येक स्पर्धांमध्ये आपण अनिकेत पवारचे हे नो बॉल पाहतो. त्यामध्ये अजिंक्य पवार याचा देखील उल्लेख व्हायला हवा, कारण उंच पुराचा खेळाडू अनिकेत अजिंक्य. नो बॉल. चला, नो बॉल. त्याच्यावरती एक सिंगल. अशा 2 धावा मिळतील आणि पुढचा बॉल फ्री हिट. चला, फिल्डिंग करणारी टीम आपले रिव्ह्यू संपलेत. चला, एकत्र देखील येऊ नका कृपया विनंती. अनिकेत, आपल्यासाठी सूचना आहे. शुभम गायकवाड, ऋतिक साळवी, कृपया आता एकत्रित येऊ नका, कारण अजून बऱ्याच मॅच कव्हर करायच्यात, याची नोंद घ्या. अनिकेत पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल घेऊन. हा फुल टॉस. बॅटवरती आला नाही, बरोबर कनेक्ट झाला नाही. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक ऋषिकेश. चेंडूची फेकी होईल. वाह, चांगली फेकी. धाव मिळेल ती केवळ एक. आणखीन एका धावेची भर होते. एकेरी दुहेरी धावांवरती जास्तीचा भर या खेळाडूंनी दिलाय. संघाची धावसंख्या 23 वरती गेली आहे. 53चा पाठलाग चालू आणि त्यासाठी देखील
अगदी संघर्ष करावा लागतोय ज्योती एंटरप्राइजेस टीमच्या फलंदाजांना. आशिष अजूनही खेळतोय खेळपट्टीवरती. 2 विकेट लवकर गमावल्या त्या, परंतु त्याच्यानंतरचे आशिष आणि हा फटका देखील पुन्हा एकदा पोचतोय. विकेट किपर तिकडे पोहोचतोय. वा, एक हातामध्ये झेल टिपलाय. कॅच ऑफ द डे नक्कीच म्हणावे लागेल आणि सर्वोत्कृष्ट झेल आजच्या दिवसामधील विकेट किपरच्या माध्यमातून टिपला जातोय. फलंदाज आणखीन एक बाद. चांगला कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्क्रीनवरती पाहू शकता ऍक्शन रिप्ले. विकेट किपर अगदी वेगाने धावत गेला. एक हातामध्ये झेल टिपला आणि आशिषला तंबूचा रस्ता दाखवला. प्रणय चोरगे मॅन फ्रॉम साखर. साखरचा आणखीन एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रणय चोरगे 5व्या क्रमांकावरती दाखल झालाय. आता प्रणयकडून देखील खूप साऱ्या अपेक्षा आहेत. ज्योती एंटरप्राइजेस टीमची धावसंख्या जी मात्र पाहायला मिळते. काहीशी चर्चा चालू आहे आता ओमकार घाडगे यांची. विनीत असतील, हेमंत असतील, अजिंक्य यांच्याशी काहीशी चर्चा चालू आहे. ओमकार घाडगे आणि ओमकार घाडगेला नेहमी स्क्रीनवरती tenniscricket.in ने दाखवलंय. खास करून गौरव सावंत यांनी. मागची PTPL सगळ्यात जास्त ती रील्स व्हायरल झाली होती. पुढचा बॉल हा चॉप करायचा होता. खोलात टाकला. पुन्हा एकदा चांगला बॉल. अनिकेत पवारची गोलंदाजी. केवळ धावा त्याने खर्च केला. या षटकामध्ये देखील 3 आणि 1 विकेट त्याला मिळाली आहे. म्हणजे 2 षटकामध्ये 4 धावा आणि 2 विकेट अनिकेत पवारनी घेतल्यात. हनुमाननगर संघ आता खुश असणार आहे. चला आता शेवटचे 12 बॉल आणि 30ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 30. प्रत्येक षटकामागं 15 धावा बनवायच्यात. 53 धावा एवढं मोठं काहीसं आव्हान नव्हतं, परंतु अभि केसरकर बाद झाला 0 वरती. त्याच्यानंतर खेळाडूंना डाव सावरता झाला नाही. आता देखील धावा बनवू शकतात. 2 षटकामध्ये 30 बनवू शकतात. बनवणारा पाहिजे. संघर्ष करायला हवा मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 30ची आवश्यकता. आमचे कॅमेरामॅनला देखील दाखवलं जाते. tenniscricket.in चे ऑपरेटर कुणाल यांच्या माध्यमातून. अनिकेत धुळे म्हटलं की बदलापूर आणि तो देखील जोवेलीच आहे. त्याला दाखवलं गेलं. करण धुळे तसेच जर पाहिलं तर बरेचसे धुळे परिवार एकत्र बदलापूरमध्ये एक मोठी स्पर्धा देखील घेऊन येतात. हिंदू हृदय सम्राट चषक. परंतु PTPL ही चर्चा चालू आहे सध्याच्या घडीला रायगड जिल्ह्यामध्ये आणि पोलादपूर तालुक्याची नंबर 1 स्पर्धा. 12 चेंडू 30ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती आलाय वीरेंद्र मोरे. बोरज एक्सप्रेस गोलंदाजीसाठी. वीरूकडून पाव्या अपेक्षा असणार आहेत खूप साऱ्या. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय ऋषभ चव्हाणला पाहतोय. तो देखील बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय, परंतु नंतर डॉट बॉलची मालिका देखील. हा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळायचे तर रक्षक तिकडे पाहायला मिळतो. एक सिंगल तर कंप्लीट केली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा होत आहे त्या ठिकाणी कंप्लीट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग, चांगलं ताळमेळ. त्याच्या जोरावरती या 2 धावा आल्या. 28ची आवश्यकता. इथून पुढे असणारे बॉल शिल्लक आहेत ते 11 बॉलमध्ये 28. हे इक्वेशन राहिले. 11 बॉल 28ची आवश्यकता. धावा बनवायच्यात. ऋषभ चव्हाण गेम चेंजर म्हणून नेहमीच त्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. त्याच्या जोडीला प्रणय आहे. या 11 बॉलवरती धावा बनवायच्या असतील तर तुम्हाला 2 मोठे स्ट्रोक येणं आवश्यक आहे. धावा होऊ शकतात. हा बॉल देखील जर खाली राहिला लोअर फुल टॉस पुन्हा एकदा अलॉंग विथ द कार्पेट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाय. एक सिंगल पुन्हा एकदा मिळेल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. फिल्डिंगचा दर्जा चांगला राहिलाय या मॅचमध्ये. शौर्य अकॅडमी पोलादपूर आंबेडकर नगर हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. किरण वॉरियर्स भोगाव खुर्द, SKMB वॉरियर्स, रायगड वॉरियर्स, घागरकोंड आणि स्वर्गीय भानुदास मोहिते हनुमाननगर असे संघ देखील आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. 24 संघ खेळत आहेत. आजचा पहिला दिवस, पहिली रात्र.
जी पाहायला मिळते. विरूचे षटक पहिल्या 2 बॉलवरती 3 खर्च केल्यात. 27ची आवश्यकता 10 बॉलमध्ये. 10 चेंडू 27 या धावांचा पाठलाग करायचा. चला अनिकेत, वेळ खूप आपण खर्च करताय. धावा तुम्ही खर्च नाही केल्या परंतु वेळ खूप खर्च करताय. पुढचा बॉल. हा ट्रॅकर पुल केलाय. मागे चेंडू फाईन लेगला. एक टप्पा घेतला आणि पार देखील धावा. 4 धावा आल्या चौकाराला. 4 धावांनी आता धावसंख्येमध्ये बदल होतोय. प्रत्येक बॉलवरती आपण पाहतोय धावा बनवायच्यात. अगदी ऍक्शन रिप्ले. मागे फटका खेळ. हा ट्रॅकर होता. प्रणयच्या बॅटमधून या 4 धावा आल्या. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे गेल्या 30. आता 23ची अजूनही आवश्यकता. 23 धावा अजूनही बनवायच्यात. प्रणयच्या बॅटमधून हा चौकार आलाय. मॅचमध्ये पुन्हा एकदा तो पुनरागमन करून देऊ शकतो. त्याच्याकडे देखील ती क्षमता आहे. बॅटची कडा मागे. हा देखील नशिबाचा चौकार मिळेल आणि मिळाला देखील. आणखीन एक बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. विकेट किपर अनिकेतला बीट केलं. बॅटची कडा घेऊन मागे अगदी वेगाने चेंडू निघाला. 4 धावा आल्या. 2 चौकार या षटकामध्ये. वीरेंद्रचे षटक महागडं थोडंसं पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवरती 3 खर्च केले होते परंतु नंतरच्या 2 बॉलवरती चौकार आले. आता इक्वेशन बदलतंय. हा फटका देखील पुन्हा एकदा खेळ आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोचतायत तिकडे. नारायणजी दराडे. कॅचचा प्रयत्न त्यांनी केला गेला होता. प्रयत्न चांगले राहिले. चांगली फिल्डिंग केली आज नारायण दराडे यांनी. धावा मिळाल्या त्या बॉलवरती त्या एकच. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 35 धावा धावफलकावरती आहेत. 18ची आवश्यकता अजूनही असणार आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी ज्योती एंटरप्राइजेस टीमला. परंतु मैदानामध्ये संघर्ष करताय दोन्ही खेळाडू. जे मात्र एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय ऋषभ चव्हाण आणि प्रणय चोरगे. चौकार आलाय. आता कुठंतरी मॅच मध्ये पुन्हा एकदा फिश निर्माण करेल का हा खेळाडू. क्षमता याच्याकडे पाहूया. हा ट्रॅकर बॅटची कडा. विकेट किपरचा सहारा. आणखीन एक विकेट मिळतीये. आता परततोय या ठिकाणी ऋषभ चव्हाण देखील. चांगली बॉलिंग. धावा आल्या होत्या परंतु त्याच्यानंतर देखील विकेट आल्या. 5व्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती झाल्यात त्या 35. येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये करायच्यात त्या 18 धावा. 12 चेंडू आणि 30ची आवश्यकता असताना हे षटक आपण पाहिलं. 12 धावांचं षटक आणि 1 विकेट देखील आली. आता 6 बॉल. 6 बॉलमध्ये 18 करायच्यात. चला थोडीशी घाई करा. अनिकेत, प्रत्येक षटकामागे प्रत्येक बॉल मागे आपण वेळ खर्च करताय. चला टीम मीटिंग नकोय सध्याच्या घडीला. आपण पाहतोय 6 बॉलमध्ये अजूनही 18ची आवश्यकता आहे. ज्योती एंटरप्राइजेस टीम निलेदादा कोळसकर यांचा संघ सध्याच्या घडीला अडचणीत सापडलाय. 6 बॉल 18ची आवश्यकता. त्याला सज्ज राहायचं. SK लाईव्ह इव्हेंट. चला आता संजयजी केसरकर यांच्याकडून पारितोषिक आले. 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. दोन्ही फलंदाजांनी जर मारले तर 1000चं कॅश प्राईज त्यांना दिलं जाईल. सामना जिंकायचा असेल तर मारावेच लागतील. मैदानामध्ये आकिफ आलाय. आकिफच्या जोडीने प्रणय चोरगे खेळतोय. नारायण दराडे यांच्याकडे चेंडू सोपवलाय. शेवटचे 6 बॉल आणि 18ची आवश्यकता. चला फिल्डिंग मध्ये अनिकेत वारंवार आपण बदलाव करताय. 6 बॉल 18ची आवश्यकता. सहा चेंडू 18. 3 षटकार मारायचे. हा फटका आलाय लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक ऋषिकेश त्या ठिकाणी पोहोचला. झेल टिपला आणि फलंदाज बाद झाला. चांगला कॅच या ठिकाणी पकडला. लगेच टाळ्या प्रेक्षकाकडून आल्या. या खेळाडूसाठी ऋषिकेशने आज 100% एफर्ट दिलेत आपले.
बॅटिंग देखील त्यांनी चांगली केली, फिल्डिंग देखील चांगली केली आणि बॉलिंग देखील ऋषिकेशची चांगली राहिली आहे. ओव्हरऑल परफॉर्मन्स चांगला राहिला आहे. शौर्य अकॅडमी पोलादपूर या टीम मधून खेळत असताना ऋषिकेश घुगे आपण पाहतोय. पोलीस दलात कार्यरत असणारे हे खेळाडू आहेत. बरेचसे पोलीस कर्मचारी आपण खेळताना पाहायला मिळत आहेत या PTPL मध्ये. त्यापैकी ऋषिकेश घुगे यांना आपण पाहिलं, चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली गेली. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, कव्हर्सला गॅप मधून फटका खेळा, आल्या मात्र चौकार या ठिकाणी आला. ओम मोरे आलाय आणि त्याने हा चौकार मारलाय. पहिल्या बॉलवरती विकेट आली, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. आता मॅच आली आहे 4 बॉल आणि 14 वरती. चला बक्षिसांचा ज्यांना ज्यांना लावायचे त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवा, त्याच्यानंतर अनाउन्समेंट केली जाईल, याची नोंद घ्या. चार बॉल मध्ये 14ची आवश्यकता आहे. चौकार जो मात्र खेळा ओम मोरेच्या बॅट मधून या 4 धावा आल्या. 4 मध्ये 14 होऊ शकतात. हा वेगानं बॉल विकेट कीपरकडे पुन्हा एकदा पाठवला. आता विकेट सॅक्रिफाय करावी लागते. फलंदाज या ठिकाणी होतोय धावबादच्या स्वरूपात बाद. 3 बॉल 14. चला तुमचं टाइम लिमिट आता संपलंय. शौर्य अकॅडमी पोलादपूर एक खेळाडू आता 38 सर्कलच्या आतमध्ये बोलवा. पंच 38 सर्कल मध्ये बोलवा एक खेळाडू. चला टाइम लिमिट त्यांचं संपलंय. एक खेळाडू आतमध्ये घ्यायला सांगा. बड्डी जाधव सर. महेश केसरकर आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला. यापुढे देखील टाइम सेट केला जाणार आहे, याची नोंद घ्या दोन्ही टीमने. शेवटचे बॉल बाकी आहेत ते 3 आणि 3 बॉल मध्ये 14ची आवश्यकता. 2 चौकार 1 षटकार मारावा लागणार आहे. 3 बॉल मध्ये 14ची आवश्यकता आहे. नारायण दराडे यांचं षटक देखील चांगलं राहिले. ओव्हरऑल चला 2 मिनिटांमध्ये तुम्हाला हे पुढचे 3 बॉल टाकायचे, अन्यथा आणखीन एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये बोलवावा लागेल. हा चांगला बॉल वेगाने टाकला, यॉर्कर पाहायला मिळाला, परंतु बॅटिंग करणारी टीमने घेतलंय रिव्ह्यू. वाईट चेक केला जाईल. या बॅटिंग करणाऱ्या टीमचा शिल्लक आहे आणि त्यांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली. चेक केला जाईल. PTPL पर्व 5वं पाहतोय. चला बाकीचे उभे राहा. योग्य बॉल आहे. चला योग्य बॉल आहे. 2 बॉल 14ची आवश्यकता. 2 बॉल 14. मागील वर्षी देखील ज्योती एंटरप्राइजेसचा संघ बक्षीस फेरीमध्ये पाहायला मिळाला. पहिलं पर्व जिंकलं होतं, परंतु या 5व्या पर्वामध्ये ज्योती एंटरप्राइजेस संघाचा परफॉर्मन्स खराब राहायला पाहायला मिळाला. हा देखील बॉल विकेट कीपरकडे. आणखीन एक डॉट आणि सामना जिंकलाय शौर्य अकॅडमी पोलादपूर आंबेडकर नगर या टीमने. हा सामना जिंकलाय आणि मॅच चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन. 1 बॉल बाकी आहे. चला 1 बॉल बाकी आहे. ओके संदीप माने सर. यस 1 बॉल बाकी आहे शेवटचा. येस संदीप माने सरांचं कुपन नंबर 22 आहे. एक बॉल शेवटचा बाकी आहे. बॅटची कडा घेतले. सामना
या ठिकाणी मोठ्या फरकाने जिंकलाय. शौर्य अकॅडमी पोलादपूर हा संघ जिंकलाय. चला दोन्ही टीम हस्तांदोलन करतील आणि मैदान त्याच्यानंतर सोडतील. हे नियम आहे. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील आपण देणार आहोत. 2 षटकं टाकली. केवळ धावा अनिकेत पवारने खर्च केल्या 4 आणि 3 विकेट मिळाल्या.